Hello, welcome once again to the same topic, trigonometry first, and we are discussing examples related to how to solve trigonometric equations. Let us see different types of examples in the same topic. Examples are here: if 2 cos square theta minus 11 cos theta plus 5 equal to 0, then find the value of cos of theta. Okay, this is our example. Now we have to solve this example. For the solution of this, we have to remember which type of this is given. So this is a totally equation. There are two types of equation. Generally, up to this, you know about algebraic equation, but these are trigonometry equations, because in this equation left hand side is there, right hand side is there, and cos theta introduced there. Means what? If in an equation, if trigonometric functions are there, then such types of equations are called trigonometry equation, and we have to solve the solution of this. And the rule for solving such type of equation is as usual, which I have seen in algebraic equation. Try to solve this one. Look here: 2 cos square theta minus 11 cos of theta plus 5 equal to 0. If we suppose cos theta means any other letter, if cos of theta, if it is equal to suppose as a x, then what? 2x square minus 11x plus 5 equal to 0. The given equation becomes totally in this form, and which is very easy one to us. And this example, solution of such examples can be solved very easy one, because you already known with what types of solving quadratic equation. Okay, now how to solve this? I am giving the answer. Students, आता बघा, हे जे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण आहे, आणि हे सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करता? या 5 या 2ला मल्टिप्लाय करता, 10 होणार आहे प्लस 10 बरं का. या 10चे असे फॅक्टर्स तयार करा की आन्सर किती यायला पाहिजे? किती येणार आहे? -11 यायला पाहिजे. मग 10 एके 10 बघा, 10 1 जा 10, दोघांनाही मायनस साईन द्या. मायनस मायनस इट बिकम्स प्लस, प्रॉडक्ट ॲज इट इज, आणि याचा आन्सर -11 आलेला आहे. आता बघा, 2x स्क्वेअर मायनस 10x मायनस 1x प्लस 5 इक्वल टू 0. आता ह्याच्यातून कॉमन काढायचा प्रयत्न करा. 2x कॉमन, x मायनस काय 5. आता हे पहिल्या दोन्ही टर्ममधून कसं कॉमन काढायचं हे टेक्निक तुम्हाला माहिती आहे. आता इथं कॉमन काढायचं, हे कुठलं साईन आहे? मायनस, तेच द्या. काय कॉमन आहे शोधत बसू नका. आता इथलं काहीच कॉमन नाही, 1 कॉमन काढा, आणि काय ब्रॅकेटमध्ये काय राहील? तर अर्थातच x मायनस 5. बरेच विद्यार्थी म्हणजे वरती प्लस दिसतं आहे, मायनस कसं काय आलं? जास्त विचार करायचा नाही. ही पहिली ब्रॅकेट आहे अशी पुढं येत असते, माहीत असू द्यात. आणि मग ही दोन्ही ब्रॅकेट समान दिसत आहेत. x मायनस 5 टेक अ कॉमन. हा जो पार्ट आहे तो इथं घ्या, इथं -1च्या आधार इथं तयार करा, इक्वल टू 0. आणि अशा रीतीने दोन्ही टर्म इक्वल टू काय झाल्या? 0. इथून पुढं माहीत आहे, पहिली ब्रॅकेट इक्वल टू 0, x मायनस 5 इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू किती आलं? 5.
आणि एक्स इक्वल टू बरं 1 पाठवा इकडं 2सुद्धा बरं 1/2. आपल्याजवळ 2 उत्तर तयार झाले, 2 आन्सर तयार झालेले आहेत. पण एक्स म्हणजे फायनल आन्सर नव्हे. अरे बाळांनो, हा सगळा पाठ हा तुम्हाला 9thमध्ये 10th स्टँडर्डमध्ये ह्याच्या अगोदर बी झालेला आहे, ओळखीचा वाटतोय. पण एक्सच्या जागी आपण कॉस लिहिलेला आहे. लक्षात आलं, म्हणून ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पाठ म्हटला. आणि एवढ्या उत्तर थांबलेलं नाही, बट पुढं काय म्हणणार आहे, व्हॉट इज एक्स. एक्स म्हणजे काय आपल्याला सांगितलं पाहिजे. एक्स म्हणजे तात्पुरतं इथं मांडलं आहे कॉस थिटा, बट कॉस ऑफ थिटा इक्वल टू एक्स मी 2 वेळा लिहिणार आहे. कॉस ऑफ थिटा इक्वल टू एक्स म्हणजेच कॉस ऑफ थिटा इक्वल टू व्हॉट इज एक्स 5 आणि इथं कॉस ऑफ थिटा इक्वल टू 1/2. आता मला सांगा, कॉसची व्हॅल्यू कधी 5 असते का? तरी आठवा जरा. अरे कॉस थिटाच्या व्हॅल्यू, साईन थिटाच्या व्हॅल्यूची रेंज काय असते? कॉसची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त नाही आहे, पण ही तरी 5 आले. नॉट ॲक्सेप्टेबल, दिस इज नॉट परमिसिबल व्हॅल्यू बिकॉज ही इथं म्हणूया कॉस ऑफ थिटा इक्वल टू 5 इज रिजेक्टेड. का रिजेक्ट केली लक्षात आलं का? इट इज नॉट बिलॉंगिंग टू बिकॉज 5 डज नॉट बिलॉंग्स टू -1 to 1. सगळं आन्सर तयार झालं. आता ह्याचं उत्तर बघा बरं. हाफ व्हॅल्यू 1/2, हाफ व्हॅल्यू म्हणजे अर्धा, 1 आणि -1च्या दरम्यान आहे. देअरफॉर परमिसिबल व्हॅल्यू इज कॉस ऑफ थिटा इक्वल टू 1/2. आणि काय सांगितलं आहे प्रश्न, फाइंड व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू तयार झाली. समजा अजून एक प्रश्न, ऑल्सो फाइंड असा घेऊया, ऑल्सो फाइंड थिटा असा प्रश्न विचारला. थिटाची व्हॅल्यू सुद्धा काढून टाका असा प्रश्न विचारला. सोपा आहे ना. बट कॉस ऑफ 60 इक्वल टू 1/2 आणि अशा रीतीनं थिटा मिळाला 60. लक्षात आलं का? आणि हा अशा रीतीनं अल्जेब्रावर आधारित आपला टॉपिक सुरू आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, बरोबर आहे का? मग त्यामध्ये इक्वेशन्स आलं. मग इक्वेशनला जे अल्जेब्रामध्ये तुम्ही स्कूल लेवलला शिकला ते आहे असं इथं वापरायचं आहे, वेगळं अजिबात नाही. फक्त तुमचं खरं स्किल कुठं वापरावं लागतं की इथं आल्यानंतर एवढ्या थांबत बसायचं नाही. कॉसची व्हॅल्यू खरोखर 5 असते का यासाठी तो व्हिडिओ बघा जरा. कोणता व्हिडिओ? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचे आपण ग्राफ बघितले, तर ग्राफ्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. म्हणून या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण सगळे कंटेंट पूर्ण केलेले आहेत. ग्राफ ऑफ साईन फंक्शन बघितला, ग्राफ ऑफ कॉस फंक्शन बघितला, ग्राफ ऑफ टॅन फंक्शन बघितला. हे एक्झाम्पल्स टोटली कॉसमध्ये आहे, त्यामुळे कॉसचे आन्सर आलेत ना. या दोन्ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या नाहीत. ही अर्धा व्हॅल्यू, हाफ व्हॅल्यू, यस दिस इज बिलॉंग्स टू -1 to 1, सो दिस इज परमिसिबल व्हॅल्यू. आणि कम्पेअर करून थिटा 60 मिळालेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व करायला पण तयार झालेलो आहे. अगदी सोप्या पद्धतीनं याचा आन्सर तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. काहीही अवघड नाही आहे. ओके. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स कसं सॉल्व करायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ओके. आता आपण काय करूया जरा बघा. हे आपण सॉल्व केलेलं आहे. बऱ्याच स्टुडंटना हा जो पार्ट आहे ना त्याचा एवढा पार्ट तो रिफ्लेक्शन होत असेल, ट्यूबची जी लाईट आहे त्याचं रिफ्लेक्शन होत असेल, तर हा पार्ट जो आहे मी इथं सांगायचा प्रयत्न करतो. बघा इथं सांगतोय लेट कॉस ऑफ थिटा इक्वल टू एक्स. इथं कॉस थिटाला एक्स मानले, काय होणार आहे 2x² - 11x + 5 इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. 5 दुने 10, 10चे असे फॅक्टर्स तयार करा की -11, 10 1 10, दोघांनाही मायनस म्हणजेच 2x²
मायनस 10x हे जे आलेत ना त्याला x जॉईन करा. -1x प्लस 5 इक्वल टू 0. आता ह्याच्यातून कॉमन काढा काय येईल 2x कॉमन राहणार आहे x मायनस 5. इथं -1 कॉमन राहणार आहे x मायनस 5 इक्वल टू 0. आता इथं ही पहिली ब्रॅकेट आहे ही पहिली ब्रॅकेट समान आहे. सो x मायनस 5 ॲज इट इज. इथं 2x मायनस 1 इक्वल टू 0. हे पुन्हा सांगायला लागलं आहे बरं का. हे जे काही विद्यार्थ्यांना हा पाठ दिसत नाही म्हणून मी हे इथं सांगायला लागलेलो आहे. ओके, त्यानिमित्तानं पुन्हा समजून घ्यायला काही हरकत नाही. आता इथं दोन्ही ब्रॅकेट इक्वल टू 0 आहेत त्यामुळे आपण असं म्हणू शकतो बघा बरं x मायनस 5 इक्वल टू 0 आणि इकडं 2x मायनस 1 इक्वल टू 0. x इक्वल टू 5 x इक्वल टू 1/2. परंतु x म्हणजे तात्पुरतं सपोज केलं आहे. x म्हणजे कॉस ऑफ थिटा. बट कॉस ऑफ थिटा इक्वल टू x दोन्ही वेळा लिहूया. म्हणजेच कॉस ऑफ थिटा इक्वल टू 5 कॉस ऑफ थिटा इक्वल टू 1/2. बट आता इथं कॉसची व्हॅल्यू कधी 5 असते का नाही. मग तेच लिहूया. बट 5 इज नॉट बिलॉंग्स टू -1 to 1. So this value is rejected. Therefore cos of theta equal to 5 is rejected. Here आता इथं 1/2 belongs to what? -1 to 1. So this is permissible value. Therefore cos theta equal to half acceptable value, but cos of 60 half, so theta equal to 60. आत्ता तुम्हाला हे दिसायला काही अडचण नाही. बघा बरं व्यवस्थित ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. हे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता आपण काय करूया हेच एक्झाम्पल, कारण बराच वेळ हे एक्झाम्पल मी डबल समजावून सांगितलं आहे. असू द्या काय हरकत नाही. पण हे एक्झाम्पल मी काय करतो वेगळ्या 2 प्रकारे बसवतो. थोडीसुद्धा स्टेप्स बदलत नाही. काय करतो आयडिया बघा. आणि अशीच एक्झाम्पल परीक्षेला असतात. ट्रिग्नॉमेट्री टेक्स्टबुकमध्ये दिसलं तेच सॉल्व केलं असं नाही. टेक्निक घ्या मी काय सांगतोय ते. आता मी काय करतो कॉसच्या ऐवजी इथं साईन वापरतो. साईन इथं सुद्धा साईन झालं एक्झाम्पल तयार. इफ 2 sin square theta minus 11 sin theta plus 5 equal to 0 then find value of sin theta. एक्झाम्पल तयार झालं. बघा काय करायला पाहिजे लेट साइन थिटा इक्वल टू x आणि मग हे एक्झाम्पल आहे असंच होणार आहे. काही बदल नाही आहे. इथं होणार आहे साइन थिटा इथं हे साइन थिटा. पण आपणाला माझ्या साईनची व्हॅल्यू कधी 1च्या वरती असते का 1पेक्षा जास्त असते नाही आहे. पण इथं किती आहे साइन थिटाची व्हॅल्यू इथं 5 यायला लागली. म्हणून म्हणायचं 5 इज नॉट बिलॉंग इन टू दिस रेंज. सो साइन थिटा इक्वल टू 5 इज रिजेक्टेड. सो हिअर इथं म्हणा साइन ऑफ थिटा इक्वल टू हाफ बिलॉंग्स टू दिस. आणि अशा रीतीनं साइन थिटा साईनची कोणती व्हॅल्यू आपण साइन 30. सो बट साइन ऑफ 30 इज इक्वल टू हाफ. आणि अशा रीतीनं थिटा मिळाला इथं किती 30 डिग्री. लक्षात आलं का बघा बरं. मी पहिलं एक्झाम्पल 2 वेळेस समजावून सांगितलं लिहूनसुद्धा दाखवलं. पण त्याचा फायदा असा झाला त्याच एक्झाम्पलच्या आधारे दुसरं एक्झाम्पल तयार झालं. कसं कॉसच्या ऐवजी साईन वापरून. आता मी काय करतो या साईनच्या जाग्यावर मी टॅन वापरलं तर एक्झाम्पल नंबर 3 तयार होईल. 3rd एक्झाम्पल तयार होते. मी तर टॅन लिहिणार आहे. इथं सुद्धा टॅन तयार होईल. आणि फाइंड व्हॅल्यू ऑफ टॅन. बघा बरं इथं लेट टॅन ऑफ थिटा इक्वल टू x. असंच एक्झाम्पल तयार झालं. हेच सोल्युशन अप टू दिस. इथं टॅन इथं सुद्धा टॅन वापरूया. इथं टॅन थिटा इथं. आता मला सांगा टॅनच्या व्हॅल्यूचा ग्राफ आठवतोय का.
आता टॅनची व्हॅल्यू 5 असते का? इथून असते. ग्राफ्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये आपण टॅनचा ग्राफ आपण असा काढला होता, आठवते का बघा जरा. इथं π/2 -π/2 बघा ग्राफ असा होता. टॅनचा ग्राफ असा होता. म्हणजे बघा ह्याची व्हॅल्यू वायवरचे 0 बघा, इकडे बघा बरं, हे वाय ॲक्सिसवरचे नंबर आहेत. 0 डिग्री 1 2 3 4 5 6 7 5 इथं आहे ना, म्हणजे पॉसिबल आहे. रिजेक्ट वगैरे असं काही करू नका. टॅन थिटाची व्हॅल्यू तयार झाली आणि इकडं टॅन थिटाच्या 2 व्हॅल्यू तयार झाल्या बरं का. टॅन थिटाची व्हॅल्यू 5 सुद्धा तयार झाले आणि टॅन थिटाची व्हॅल्यू 1/2 सुद्धा. कारण हे जे टॅनची रेंज आहे ना, ऑल रिअल नंबर, मग रिअल नंबरमध्ये 5 हा रिअल नंबर आहे, 1/2 रिअल नंबर आहे. लक्षात आलं का ना. व्हॉट इज थिटा असा प्रश्न विचारला तर असं करायचं, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5. हे प्रथम तुम्ही ऐकताय बरं का. हे टॅनच्या वरती -1 म्हणायचं, पण रीडिंग कसं करायचं, थिटाची व्हॅल्यू सांगा, टॅन इनवर्स ऑफ 5 असं म्हणतात. आणि इथं सुद्धा थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1/2. हे थिटा जर तुम्हाला सॉल्व करायला सांगितलं, व्हॉट इज थिटा, तर या पद्धतीनं उत्तर तुम्हाला काढता येईल. आता ह्याच्या कॉट असेल तर, या जाग्यावर सेक असेल तर, या जाग्यावर कोस आहे. आता मी काय करतोय, सेक असेल तर त्याचा जरा विचार करूया. सेकची व्हॅल्यू इथं सेक लिहितो, इथं सुद्धा सेक लिहितो, आणि देन फाइंड व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. विचार करा, इथं खरं तुमचं स्किल इथं लागणार आहे. इथं काय करूया, सेक वापरूया. सेक थिटाला आपण x मानूया. स्टेप्स ॲज इट इज, कुठंपर्यंत काही बदल नाही इथंपर्यंत, परंतु सेक थिटाला x मानताय, इथंही सेक थिटाला x मानलेला आहे. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू 5 आली, सेक थिटाची व्हॅल्यू किती आली, 1/2. आता मी काय करतो, ह्याच्यावर थोडासा विचार करा. सेक थिटाची व्हॅल्यू 5 आलेली आहे, सेक थिटाची व्हॅल्यू 1/2 आले. सांगा बरं, आठवते का तुम्हाला सेकचा ग्राफ, ग्राफ्स ऑफ सेक फंक्शन. बघा, आपण फक्त एक्झाम्पल सोडवायची म्हणून अजिबात सोडवू नका. ठीक आहे, तुम्ही काय कराल, हे सपोज करून इथंपर्यंत यायला, खरं स्किल तुमचं इथे आहे. सेकची रेंज आठवत आहे का, सेकच्या ज्या व्हॅल्यू असतात ते 1 पेक्षा जास्त इन्फिनिटी, 1 पेक्षा 1.1 1.2 1.3 1पेक्षा जास्त 5 आलंच की त्यात. सेकची व्हॅल्यू यस दिस इज ॲक्सेप्टेबल, सेकची व्हॅल्यू तयार झाली. आणि सेकचा ग्राफ 1 पेक्षा जास्त असतो, म्हणजे मी इथं काढतो बघा. समजा असं असेल 1, आणि मी इथं दाखवतो, तुम्हाला समजेल असं दाखवतो. हे पहा, 0 1 आणि -1. हे जे 1 आहे ना, -1, सेकच्या व्हॅल्यू इकडं 1कडं असतं, 1च्या पुढं असतात, आणि इकडं या मधल्या ह्याच्यामध्ये सेक अजिबात असत नाही. तर सेक थिटा इकडं 1/2, 1/2 म्हणजे अर्धा, 0.5. मग 0.5 इथं येईल, मग इथं सेक असतो का, अजिबात नाही, रेंज नसतेच, इथं लिहिलं पाहिजे. हिअर 1/2 इज नॉट बिलॉंग टू -1 to 1 because range of accept all real numbers. बघा, all real number except -1 to 1 ही त्याची रेंज आहे. कुणाची, सेकची व्हॅल्यू. आणि सगळीकडे व्हॅल्यू आहे, फक्त मायनस हा एवढा पोर्शन धरून सगळीकडे रेंज असायला पाहिजे, आणि हे तसं चुकीचं आहे. आणि त्याबरोबर ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू इज, ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू इज काय येणार आहे, सेक थिटा इक्वल टू 5. बघा बरं, किती सोप्या प्रकारे आपण इक्वेशन सॉल्व करायला लागलो आहे. आणि इक्वेशन सॉल्व करताना क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नॉलेज आणि ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेज, आणि काय बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नॉलेज यस, ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेज, आणि दुसरं काय, ग्राफ्स आहे काय, साईनचा ग्राफ, कॉसचा ग्राफ, टॅनचा ग्राफ, सेकँड कोसिकँडचे रेंज आणि डोमेन, हे ज्याला समजलं
त्यांना हा प्रकार अतिशय सोपा आहे. ही काय एक्झाम्पल पाठ करून सॉल्व करतो म्हणून होत नाहीत. तर त्याचे डोमेन, त्याची रेंज सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. व्यवस्थित हा जो पार्ट आहे तो तुम्ही लिहून घ्या. तुम्ही लिहायला सुरुवात केलेली असेल, काय अडचण नाही. आता मी काय करतोय, पुढचा प्रकार मी घेणार आहे. ही पुसून टाकतो. एकाच टाईपवर आधारित किती एक्झाम्पल तयार केली बघा. सगळे प्रकार एकाच टाईपचे आहेत. ओके, आता पुढचा एक्झाम्पल घेतोय बघा. इफ 2 cos square theta is equal to 3 sin theta, 3 sin theta, then find काय थीटा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न बघितला? येस. आता हे सॉल्व करताना काय करायला पाहिजे बघा. हे 2 cos square theta इक्वल टू 3 sin theta. आत्ताची आपण एक्झाम्पल सॉल्व जी केली, एक्स मानणं वगैरे असं नाही करू शकत तुम्ही इथं, कारण इकडं कॉस वेगळा आहे, साईन वेगळा आहे. पण जरी वेगळा असेल जरा विचार करा बरं. जर समान असतं, इथेही कॉस दिसतंय, समजा इथेही कॉस असतं तर आठवलं का, त्या कॉसला पण एक्स मानलं असतं. पण नाही, आत्ता नाही म्हणू शकत. पण एक मात्र हा रूल तुम्हाला माहिती आहे बघा. इकडं बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इट इज 1 हे माहिती आहे ना तुम्हाला. मग ह्याचा वापर करून फक्त कॉस स्क्वेअर काय काढता येईल का? फक्त कॉस स्क्वेअर बघा बरं. ह्याच्या आधारे 1 मायनस काय साइन स्क्वेअर थिटा बघा. कॉस स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर लिहितो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 3 साइन थिटा. म्हणजे कॉस टर्म आहे ना ती निघून गेली आणि त्याच्याऐवजी दुसरी स्टेप तयार झाली. आत्ता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर 2 आयात मल्टिप्लाय करा. 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा. ओके, लक्षात आलं. आता मी काय करतो, हे सगळ्याच टर्म तिकडं पाठवा. म्हणजे हे इकडं 0 राहील. 0 इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा. आणि हे 2 सुद्धा पाठवायचं आहे तिकडं -2. म्हणजेच हा जो पार्ट तयार झाला असा तयार झाला का बघा बरं. 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा -2 इक्वल टू 0. स्टेप्स जरा व्यवस्थित बघा. मी थोडंसं बाजूला सरकतो, वेळ लागला तरी चालेल. त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा समजावून घ्या कशा स्टेप्स आल्यात. त्या स्टेप्स व्यवस्थित समजावून घ्या. कारण आता पुन्हा सांगतो वाटलं तर, ही जे इक्वेशन आहे, ही ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे, कॉसचं रूपांतर साईनमध्ये केलं. कुठला फॉर्म्युला? हे आयडेंटिटी वापरून. आणि मग इथून अल्जेब्राचा रोल ना. ब्रॅकेटच्या बाहेरला नंबर असेल काय करायचं सगळ्यांना माहिती आहे. इथून इथपर्यंत आलो, इथंपर्यंत आलो, आणि इथून पुढं मगासपासून जे सांगतोय ते आहे असं नॉलेज इकडं वापरा. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट साइन थिटा इक्वल टू एक्स. साइन थिटाला एक्स माना. मग काय येईल सांगा? 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 इक्वल टू 0. झालं का नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस. याने याला मल्टिप्लाय करा -4. त्याचे 2 नंबर असे शोधा की +3 यायला पाहिजे. 4 1 4 आणि गिव द साइन हिअर. आता बघा प्रॉडक्ट काय -4, ॲडिशन काय +3. आणि अशा रीतीनं 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1x मायनस 2 इक्वल टू 0. 2x कॉमन, x प्लस 2 मायनस 1 कॉमन, x प्लस 2 इक्वल टू 0. बघा बरं, x प्लस 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 1 इक्वल टू 0. म्हणजे x प्लस 2 इक्वल टू 0 आणि 2x मायनस 1 इक्वल टू 0. x इक्वल टू -2 आणि x इक्वल टू 1 बाय
2. आता व्हॉट इज एक्स हे तात्पुरतं आपण मांडलं आहे, इथंपर्यंत आपण सॉल्व केलं आहे, बरोबर आहे. आता इथं बघा, बट व्हॉट इज आवर सपोजिशन, एक्स मीन्स साईन थिटा, देअरफॉर साईन थिटा इक्वल टू एक्स दोन्ही वेळा लिहिलं पाहिजे. साईन थिटा इक्वल टू इथं -2 आणि इथं साईन थिटा इक्वल टू 1/2. साईनची व्हॅल्यू कधी -2 असते का? नाही, रिजेक्ट करून टाका. -2 डज नॉट बिलॉंग्स टू -1 to 1, सो दिस इज रिजेक्टेड. हॅन्स साईन थिटा इक्वल टू 1/2, बट साइन ऑफ 630 इक्वल टू हाफ, आणि अशा अर्थानं थिटा मिळाला किती? 30 डिग्री. हे एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्क्स किंवा 4 मार्क्स, 3 मार्क्स तरी साठी विचारलं जाऊ शकतं. अशा रीतीने हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. समजलं का? तर अशा स्वरूपातले एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. फक्त तुम्ही काय सुरुवातीला सपोजिशन करताय त्याच्यावरती सगळं हे आन्सर्स अवलंबून असतात. ओके, आता हे झाल्यानंतर तुम्हाला या स्वरूपातलं स्क्रीनशॉट वगैरे घ्या, म्हणजे वेळ लागणार नाही. मी पुढचं एक्झाम्पल इथं घेणार आहे. बघा, ते एक्झाम्पल आपण आता सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहे. तो काय प्रश्न आहे बघा. 1 प्लस tan स्क्वेअर ए हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे, प्लस 1 प्लस 1 tan स्क्वेअर. this is equal to 1 upon बघा 1 upon sin स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4a. अशा रीतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे बरं का. तर त्यामुळं हे इक्वेशनचं आन्सर दिलं आहे असं म्हणलं तरी काय चुकणार नाही आहे. आता हाऊ टू सॉल्व दिस, असे एक्झाम्पल तरी सगळ्यात सोपे असं. ह्यासाठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले फक्त माहीत पाहिजेत. बघा, लेफ्ट हँड साईड काय 1 प्लस tan स्क्वेअर ए प्लस इथं 1 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर ए असं दिलेलं आहे. मला सांगा 1 प्लस tan स्क्वेअर स्टँडर्ड आपल्याजवळ तयार आहे, सेक स्क्वेअर ए प्लस इथं 1 प्लस 1 अपॉन टॅनचा अर्थ माहिती आहे कॉट स्क्वेअर ए, आणि इथं सेक स्क्वेअर ए प्लस, आणि ह्या सुद्धा स्टँडर्ड रिझल्ट तयार आहे. 1 प्लस कॉटचा अर्थ काय? अहो कोसेक स्क्वेअर ए. इथं उत्तर थांबलंय, पण हे उत्तर इकडं नाही दिलेलं उत्तर आपलं कुठल्या स्वरूपातलं आहे बघा ना इकडं. आणि घाबरायची गरज नाही, हे उत्तर तयार आहे. ह्याचं उत्तर काय तर हे सांगितलं आहे, पण आपलं हे आलं आहे. आत्ता हे जे आन्सर आलं आहे सेक आणि कशामधलं आहे? कोसेकमधलं आहे. सेकचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे 1 अपॉन कॉस. इथं स्क्वेअर असल्यामुळे इथं स्क्वेअर करूया. इथं कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन. आता इथं डिनॉमिनेटर समान आहे का? नाही. म्हणजे काय खाली काय होईल? प्रॉडक्ट होईल. बघा बरं, कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए, खाली यांचा दोघा जणांचा काय झाला? प्रॉडक्ट तयार झाला, आणि वरती क्रॉस मल्टिप्लाय. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. डिनॉमिनेटर समान नाही, असे अल्जेब्राचे रूल आहेत, अरिथमॅटिकचे रूल आहेत, तेच मी इथं वापरतोय. ओके, आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इट इज 1. थिटाच्या जागा फक्त हे आहे, म्हणजे फक्त 1 राहिलं अपॉन काय? कॉस स्क्वेअर ए इंटू वॉट? साइन स्क्वेअर ए. अजून बी उत्तर नाही आहे. उत्तर काय बघा की हे असं आहे. तर बऱ्याच वेळेस असं होतं
आपण आपल्या पद्धतीनं फॉर्म्युला योग्य वापरून सॉल्व करायचा प्रयत्न करतो, पण उत्तरच सापडत नाहीत. हे कसं काढायचं, आता काय करायचं, हे असं दिलं आहे तसं केलं आहे. जर लेफ्ट हँड साईड घेऊन जर राईट हँड साईड सापडत नसेल तर थोडा वेगळा विचार करा ना. जर मी आता काय करतो, ह्या स्टेप सोप्या आहेत बघा, पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही असंही करा, जे व्हिडिओ तुमचा मागे घ्या आणि तो पुन्हा मी काय सांगितलं एक्सप्लेन स्टेप समजावून ते ऐका, म्हणजे मला पुन्हा आत्ता सांगायची डबल सांगायची गरज नाही आहे. ओके, म्हणजे आपण इथंपर्यंत आलो आहे. आता काय करूया, उत्तर इथं तयार आहे. मी काय करतो, काय रिझल्ट आहे बघा बरं, 1 हे आहे काय sin² a मायनस sin रेज टू काय 4a. हे प्रूव्ह करायचं आहे. करता येईल का नाही सांगा बरं. हे सगळं साईन आहे. मी काय करतो, या दोन्हीतून साईन कॉमन काढा बरं. काढू का या दोन्हीतून साईन कॉमन, काय होईल, हे 1 तसंच बरं का, sin² a राईट. राहणार काय सांगा, 1 मायनस sin² a बरोबर का. ह्याच्यातून साईन कॉमन काढले. मी काय केलं, शेवटचं उत्तर अगोदर लिहिलं, त्याच्यावरची स्टेप ही अशी असलीच पाहिजे, कॉमन काढले म्हणून. अहो संपलं इथं उत्तर, कारण हे sin² बघा बरं इथं दिसते. आणि 1 मायनस sin² म्हणजे काय, cos². म्हणजे तुम्ही काय केलं, LHS घेऊन RHS जाताना राईट हँड साईडला जरा प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून काय करा, थोडा तो वेगळा विचार केला. शेवटचं उत्तर अगोदर ह्यातून काय केलं तर बाबा हे कॉमन निघू शकतं, काढलं कॉमन, काय राहिलं 1 मायनस सायन्स. पण 1 मायनस sin² cos² समजू शकता आणि इथं उत्तर तयार झालं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सॉल्व करणार आहे, ज्यावेळेस प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणून या cos² काय समजा 1 मायनस sin² समजा, हे sin² ॲज इट इज, यांना आत मल्टिप्लाय केलं की हा रिझल्ट तयार झाला. आणि विच इज इक्वल टू काय RHS. दस LHS लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू वॉट राईट हँड साईड. अशा रीतीनं आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सॉल्व करताना एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. अल्जेब्राची साथ, जॉमेट्रीची साथ बघा, अल्जेब्रा जॉमेट्री साथ आणि आत्ता या टॉपिकमध्ये मिळवलेलं ट्रिग्नॉमेट्रीचे बेसिक नॉलेज, याच्यावर आधारित या ट्रिग्नॉमेट्रीवरती आपण कमांड कराय निघालेलो आहे. आत्मविश्वास आपल्याला निर्माण झालेला आहे. लक्षात आलं. तर अशा रीतीनं मागच्या व्हिडिओमध्ये इलिमिनेट थिटा, त्याच्या अगोदर हाऊ टू सॉल्व इक्वेशन्स आपण बघितली. आणि या अशा सर्व की बघताना प्रथम दर्शन अवघडच वाटते, पण अवघड काही नाही. सॉल्व करत पुढं गेलो, अल्जेब्राचा रूल वापरला आणि मॅथमॅटिकल ट्रिक्स, ॲडजस्टमेंटच्या ट्रिक्स वापरून आपण हे व्हिडिओ तयार केलेले आहेत किंवा एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. लक्षात आलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशा स्वरूपाचे एक्झाम्पल घेणार आहे. तो पुढचा व्हिडिओ निश्चित बघा. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.